नमस्कार. आज आपण बनवूया कांदा भजी आणि ते पण एकदम मार्केटसारखे सॉफ्ट आणि एकदम कुरकुरीत भजे कसे बनतात. काहीतरी महत्त्वाच्या थोड्या काही टिप्स असतात आणि काही गोष्टी असतात त्या आपण त्यामध्ये टाकायच्या. आणि आज तर मी पोह्यांपासून बनवणार आहे आणि खरंच एकदम छान असे कुरकुरीत बनतात. आमच्या इथे तर सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ले. तर चला आता सुरुवात करूया रेसिपीची. सध्या थंडी चालू आहे, तर थंडीच्या वेळेला गरमागरम चहाबरोबर गरमागरम भजी खायला खूप मस्त वाटते. तर त्यासाठी मी आता दूध गरम करते आणि मस्त गरमागरम चहा बनवते आणि त्याबरोबर भजी. तर भजीसाठी मी एक मोठा कांदा घेतला आहे, कोथिंबीर घेतली आणि 2 हिरवी मिरची घेतली आणि कांदा आता मी व्यवस्थित मस्त बारीक कापून घेणार आहे. कांदा भजी बनवायची आहेत, पण मला गोलवाली बनवायची आहेत. त्यासाठी मी मस्तपैकी बारीक कांदा कापून घेणार आणि मिरचीचे थोडे तुकडे मोठे ठेवणार, म्हणजे खाताना रिषभला मग ते काढता येतील म्हणून. बारीक जर केलं तर ते तिखट लागू शकतात त्याला म्हणून. तर त्यासाठी मी आता हा बारीक कांदा कापून घेते. तसंच कोथिंबीर आणि हिरवी मिरची पण मी कापून घेते. रिषभचे पप्पा पण आता 5:30ला शाळेतून येणार आहेत. तर म्हटलं चला चहाबरोबर आम्ही सगळेजण गरमागरम भजी खाऊया. तर कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची मी एकत्र केली. 1.5 वाटी मी बेसन घातलं आहे आणि 1 मोठा चम्मच मी त्यामध्ये तांदूळाचं पीठ घातलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोहे. 2 मोठे चम्मच मी मस्त पोहे घातलेत. पोह्याने भजे खूप छान कुरकुरीत येतात. तसंच मी आवश्यकतेनुसार नमक, लाल तिखट आणि थोडी हळद घातली आणि आता थोडासा चिमूटभर मी सोडा घातला आहे आणि 1 चम्मच मी ओवा घातला आहे आणि हे सगळं छान थोडं थोडं पाणी घालून आता मिक्स करून घेते. तर तसंच हे छान व्यवस्थित मिक्स करायचं. तुम्हाला वाटलं तर हाताने जरी मिक्स केलं तरी पण चालेल, पण या रईने काय होतं, एकदम व्यवस्थित ते मिक्स होतं, त्याच्यामध्ये काहीच गुठल्या राहत नाहीत. आणि 2 मिनिटे मी ते झाकून ठेवलं आणि एकदम कडकडीत छान तेल तापवलं. 3 चम्मच मी आता ते भिजवलेल्या बेसन पिठामध्ये तेल घातलं. त्याने भजे छान एकदम फुलून येतात मस्तपैकी. आणि मीडियम आचेवर आता भजे मी फ्राय करून घेणार आहे. तेल मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. आणि तुम्हाला सांगते, ते जेव्हा आपण पोहे त्यामध्ये घालतो ना, त्याने इतके कुरकुरीत आणि मस्त भजे येतात ना. खूप आवडले. रिषभने, त्याच्या पप्पांनी खूप आवडीने खाल्ले. मी पण खाल्ले आणि खाल्ल्यानंतर मस्त बाहेर जाऊन थोडंसं फिरून पण आलो आम्ही. तर बघा, दोन्ही साईडने छान लाल रंग येईपर्यंत लालसर मस्त मी ते तळून घेतलेत. तुम्ही अशा प्रकारे भजी बनवून बघा. खरंच गरमागरम चहाबरोबरच अशी कुरकुरीत भजी खाण्याची मजाच वेगळी असते. बघा किती छान असे झालेत. आणि मी तुम्हाला दाखवते तोडून की वरून एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असा झाला आहे. आता सध्या हा एक गरम आहे जास्त आणि हा दाखवते की आतमध्ये किती सॉफ्ट आहे आणि वरून मस्तपैकी कुरकुरीत झाला आहे. आणि गरमागरम आता चहा गाठले. रिषभचे पप्पा आलेत, हातपाय वगैरे धुतलेत. तर असंच छान रेसिपी बघत राहा, बनवत राहा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण असे भजी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला पण आवडलेत की नाही. अशा प्रकारे माझ्या एका मैत्रिणीने बनवले, त्यांच्या घरी सर्वांना आवडले. ती पण सांगत होती, म्हणून तुम्ही पण बनवून बघा. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी बरोबर. बाय.